नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरु या चॅनलवरती। तर लाडक्या बहीण योजनेच्या या अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे संदर्भात नवीन अपडेट मी घेऊन आलोय। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काय नवीन अपडेट आहे या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे सांगणार आहे। लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता पुन्हा भरता येणार आहे आपल्याला। लाडक्या बहिणींसाठी एक नवीन आणि खुशखबर आहे। या तारखेला आता भरता येणार फॉर्म, ती कोणती तारीख आहे, त्याच्याबद्दल काय योजनेची उद्दिष्ट आहेत, त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे हे नवीन काय अपडेट आलेले आहेत, हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओला पूर्णपणे पहा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहीण योजनेचे जे अर्ज आता पुन्हा भरता येणार आहेत, लाडक्या बहीण योजनेचे आता अर्ज हे पुन्हा भरता येणार आहेत। या तारखेपासून आता अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर ती कोणती तारीख आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहूया। तर बघा, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अर्ज भरण्याची मुदत एक वेळ पुन्हा वाढवली आहे। आता महिलांना अर्ज भरता येणार आहे, मात्र या मुदतीवाढीसोबत एक महत्त्वाचा आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। आता अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच भरता येतील। पूर्वी कसं आता ऑनलाईन होत होतं, त्यानंतर पहिला ॲप आलं, ॲप नंतर ऑनलाईन आलं, आता ऑनलाईन सुद्धा बंद केलेले आहेत। मध्ये भरपूर घोळ झाले होते, त्याच्यामुळं सरकारने ते पूर्णपणे बंद केले। त्यामुळं अंगणवाडीचे जे सेविका मदतनीस आहेत त्यांच्याकडे तुमचा फॉर्म त्या ठिकाणीच फक्त भरला जाणार आहे। त्या अंगणवाडीचे सेविका आणि मदतनीस हे पुढे तुमचा फॉर्म सबमिट करतील सरकारला। तर बघा, या संदर्भात ही नवीन मोठी अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे। तर व्हिडिओला पूर्णपणे पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, यामुळे ज्या महिलांचे अर्ज अद्याप भरलेले नाहीत त्यांना अतिरिक्त वेळ मिळाल्याने हे दिलासा मिळाला आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज आतापर्यंत भरलेला नाही त्यांच्यासाठी मोठी संधी ही आता मिळालेली आहे। ती मोठी संधी म्हणजे आता तुम्हाला परत एकदा अर्ज भरता येणार आहे आणि त्यामुळे सरकारनं तुम्हाला एक अतिरिक्त वेळ सुद्धा दिला आहे। तर त्याचप्रमाणे पुढची बातमी काय आहे की अर्थसंकल्पात सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याची सुद्धा घोषणा केली होती। त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली होती। या योजनेचा लाभ आता राज्यातील सुमारे 2,30,00,000 महिला आतापर्यंत घ्याल्यात, असं सरकारने माहिती दिली। त्याचप्रमाणे आता कोण होईल याच्या लाडकी बहीण योजनेची पात्रता, कोण पात्र आहे त्या योजनेसाठी? तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांनी वित्तीय सहाय्य मिळवण्यासाठी काही पात्रता आणि आता निकष ठेवण्यात आलेले आहेत। तर ती कोणती पात्रता आहेत तुम्ही वाचू शकताय, स्क्रीनवर तुम्हाला दिसेल आहे। तर बघा, स्टेप बाय स्टेप आपण बघूया। पहिला, वय या योजनेसाठी काय असणार आहे? 21 ते 65 वय वर्ष असणार आहे, बरोबर। वयोगटातील महिलाच यासाठी पात्र होतील। तर त्यानंतर वार्षिक उत्पन्न काय असणार आहे? महिलाचे कौटुंबिक उत्पन्न जे वार्षिक उत्पन्न असते ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। हे पहिला पण आपल्याला सांगितलेलंच आहे त्यात, आणि पुढे निकष हे सरकारनं वाढवलेले आहेत। कोणते? टॅक्स पेयर महिलांना हे लाभ मिळणार नाहीये, आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाहीये, बरोबर। त्यानंतर काय? सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना पात्रता नाहीये। त्यानंतर सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाहीये। त्याचबरोबर मानधनावर असलेल्या महिलांना देखील याचा लाभ आता मिळणार नाहीये, बरोबर। जे मानधनावर आहेत त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर बरोबर, सरकारी मानधन असलेल्या घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ लागू होणार नाही। तर बघा, वय, वार्षिक उत्पन्न, टॅक्स जे महिला पे करत आहेत, आयकर भरत आहेत, इन्कम टॅक्स भरत आहेत, त्या महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। कारण सगळ्यांनी सरसकट फॉर्म भरले होते, त्याच्यामुळे त्यांना 1,500 रुपये, आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले देखील आहेत। आता इथं 6व्या हप्त्यापासून इथून पुढे तुम्हाला अजिबात याचा लाभ घेता येणार नाहीये। तर बघा, पुढचं काय? अर्ज आता कसं करायचं? या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेच अर्ज करावा लागणार आहे। अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविका महिला केंद्र किंवा सरकारी कार्यालयामध्ये सहाय्य करतील। अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असल्यास महिलांनी अंगणवाडी सेविकांना संपर्क करायचा। सगळं अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांनाच केलेलं आहे सगळं लाडकी बहीण योजनेसाठी। आता या योजनेची उद्दिष्ट आणि महत्त्व काय होते?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारनं महिलांना आर्थिक मदतीचा हातमिळवणी करणे हा योजनेचाच एक उद्देश आणि महत्त्व आहे. बस आर्थिक स्थिरता यावी स्त्रीला. त्यानंतर राज्यातील जे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, या योजनेचा विशेष फायदा होणार आहे. त्यामुळे मुदतवाढ आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल केलेला आहे. हीच ती माहिती आहे आणि सुलभतेने अर्ज भरण्याची संधी सुद्धा यांना नवीन महिलांना मिळणार आहे. त्यामुळं महिला या अधिक सक्षम होणार आहेत. बरोबर. तर ही होती सगळी माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अपडेट, नवीन अपडेट. आता म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेचे आता अर्ज हे पुन्हा सुरू होणार आहेत आणि तारीख ही लवकरच डिक्लेअर होईल. बरोबर. अर्थसंकल्प तुम्हाला सादर झाल्यानंतर तुम्हाला लगेच या तारखा मिळून जातील, कधीपासून भरायचा आहे. अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही, मदतनीसांकडे जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता. लाडकी बहीण योजनेचे हेच नवीन अपडेट होतं. व्हिडिओ जर आवडला असेल या लाडकी बहिणी योजनेच्या अपडेट संदर्भात, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया परत एकदा अशाच एका नवीन अपडेटमध्ये. ठीक आहे. थँक्यू.